जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, ह्या सकाळच्या समय आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभूने आपल्याला हा नवीन दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यात दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि खरोखर देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा एक नवीन चमत्कार केलेला आहे आणि आम्हाला या नवीन दिवसामध्ये आज सकाळच्या समय प्रार्थनेसाठी उठवलं, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. आणि आज सकाळच्या समय आपण त्याचं गौरव, त्याला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. हे प्रभू, आज या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, आज तुझ्या वचनातून बोलत असताना तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रथम आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. सर्व आजार, सर्व रोगराई, सर्व साथीचे आजार, सर्व पीडा यापासून प्रिय प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. आणि प्रार्थना न करू देणारा दुरात्मा, वचन न ऐकू देणारा दुरात्मा आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून तू बाहेर काढ आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, तुझ्या प्रेमाचा अनुभव, तुझ्या वचनाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे प्रभू, आजच्या ह्या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, आजच्या सकाळच्या भक्तीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि खरोखर तो महान आणि परमेश्वर आहे. आता आपण एक गीत गाऊया आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. हो जय जयकार, जय जयकार करे. हो जय जयकार, जय जयकार करे. वो है हमारा राजा, राजा, दुख संकट से बचाता बचाता. वो है हमारा राजा, राजा, दुख संकट से बचाता बचाता. हम पर अपनी करुणा करता और करता उपकार. क्यों न उस पर तन मन लाए, दे अपना अधिकार. ओ जय जयकार, जय जयकार करे. ओ जय जयकार, जय जयकार करे. स्वर्ग है उसका सिंहासन, सिंहासन, पृथ्वी बनी है आसन, आसन. स्वर्ग है उसका सिंहासन, सिंहासन, पृथ्वी बनी है आसन, आसन. आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए. सारी सृष्टि उसकी रचना, उसका है प्रताप. ओ जय जयकार, जय जयकार करे. ओ जय जयकार, जय जयकार करे. यीशु पर जिसका भरोसा भरोसा, ओ तो कभी न डरेगा डरेगा. यीशु पर जिसका भरोसा भरोसा, ओ तो कभी न डरेगा डरेगा. चाहे बीमारी, चाहे गरीबी, चाहे वो अकाल, सब संकट से, सब कष्टों से हो जाएगा पार. हो जय जयकार, जय जयकार करे. हालेलुया. हो
जय जयकार जय जयकार करे. प्रियांनो, या गीताद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो आणि आजच्या वचनाकडे आपण वळूया. तत्पूर्वी ऐकणाऱ्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे. ज्या ज्या लोकांनी देवाचं वचन शेअर केलेलं आहे, लाईक केलेलं आहे आणि सबस्क्राईब केलेलं आहे, त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो. या शेवटच्या काळामध्ये प्रियांनो आपण जगत असताना आज या देवाच्या वचनाचं खूप महत्त्व आहे. आपण ज्या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत तो खूप महत्त्वाचा आहे, कारण आपला जो पाय आहे तो जुना करार आहे आणि पवित्र शास्त्रातलं हे 2 क्रमांकाचं पुस्तक आहे. आणि खरोखर या पुस्तकाद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला, या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करणार आहे. तर चला आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. निर्गम याचा 20वा अध्याय, यातील काही वचन आपण पाहणार आहोत. 1 ते 17 वचन पाहणार आहोत. आणि पहा, या ठिकाणी परमेश्वराने मोशेला या ठिकाणी 10 आज्ञा दिलेल्या आहे. आणि मग पहा, या आज्ञा आम्हाला अनुवाद याचा 5वा अध्याय 1 ते 21 या वचनांमध्ये देखील आम्हाला दिसत आहे. आणि मग 20वा अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं, आणि देव हे सर्व शब्द बोलला, ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. बघा, परमेश्वर ह्या ठिकाणी वारंवार त्याच्या लोकांना आठवण करून देत आहे की तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. आणि प्रियानो, ज्याप्रमाणे हजारो वर्षापूर्वी इस्रायल लोकांना देवाने त्या मिस्र देशातून, त्या दास्यगृहातून म्हणजे त्या गुलामगिरीमध्ये पिडलेले होते, त्याच्यातून परमेश्वराने त्यांची अद्भुतरित्या सुटका करून परमेश्वराने त्याचा पवित्र डोंगर या ठिकाणी परमेश्वराने त्याला त्या ठिकाणी आणलेलं आहे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना एक 10 आज्ञा त्या ठिकाणी दिलेल्या आम्हाला दिसत आहे. आणि त्याची पहिली आज्ञा आहे की माझ्या केरीस तुला वेगळे देव नसावेत. प्रियांनो, ह्या पहिली जी आज्ञा ती अतिशय महत्वाची आहे. जर आम्ही ह्या जगाचा विचार केला तर या जगातील सर्व गोष्टी देवाने उत्पन्न केलेल्या आम्हाला दिसत आहे. आज आम्हाला मानवाच्या बुद्धीने जे सायन्स सांगते की ते आपोआप घडलंय, आपोआप तसं काही झालेलं आहे, परंतु नाही. या जगाला तयार करणारा कोणीतरी क्रिएटर आहे आणि त्याचं नाव आहे यहोवा, परमेश्वर. त्या देवाने या सर्व गोष्टी त्या ठिकाणी उत्पन्न केलेल्या आम्हाला दिसत आहे. आणि मग तो परमेश्वर म्हणतो, त्याच्या लोकांना पहिली आज्ञा देत आहे की माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. का नसावेत? कारण त्या काळी देखील लोक झाडाची प्रतिमा, सूर्याची प्रतिमा, आकाशातील प्रतिमा, प्राण्यांच्या प्रतिमा यांची ते आराधना करत होते. आणि ही गोष्ट देवाला न आवडणारी अशी होती, कारण देव जो जिवंत देव आहे त्याचं गौरव जगातील गोष्टींना कसं काय देऊ शकेल. ज्या देवाने तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलं, त्या देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये श्वास ठेवलेला आहे. ज्या देवाकडे मृत्यूचा आणि पुनरुत्थानाचा अधिकार आहे, त्या देवाला जर त्याचं लेकरू जर जगातल्या गोष्टींची आराधना करायला लागले तर ते आवडेल का? देवबाप त्याचं गौरव दुसऱ्याला देऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी पहिली जी आज्ञा आहे ती म्हणजे की माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. दुसरी आज्ञा, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्याच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यवान देव आहे, जे माझा द्वेष करिता त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो, आणि जे माझ्यावर प्रेम करिता व माझ्या आज्ञा पाळिता अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो. पहा,
दुसरी आज्ञा खूप महत्वाची आहे. त्या जिवंत देवाने तुम्हाला आणि मला कोणत्याही प्रकारची कोरीव मूर्ती करायला लावली नाही. आज जगामध्ये त्याच गोष्टी होत आहे. आकाशात इथं काय सांगते वचन, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील आणि पृथ्वीच्या खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नका. आज आमचं जीवन त्याच ठिकाणी चुकत आहे प्रियाने. आम्ही काय करत आहोत? आम्ही देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागत आहोत. कळत न कळत आमच्याकडून त्या गोष्टी होत आहेत आणि देवाची आज्ञा आम्ही मोडत आहे. या ठिकाणी मी सांगत नाही, तर देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, त्याच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको. कारण या जगाचा निर्माण करता परमेश्वर देव एकच आहे आणि तो म्हणजे यहोवा, तो म्हणजे शब्द. हो, योहान कृष्णवर्त होण्याचा पहिलं वचन सांगतं की शब्द होता आणि शब्द तो देही झालेला आहे. शब्द, परमेश्वराने शब्द बोलला आणि अख्खी पृथ्वी अवघी झालेली. उत्पत्तीचा पहिलं वचन, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. पहा, आम्हाला ह्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्टपणे सांगत आहे, त्याच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यवान देव आहे. जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. आणि ही गोष्ट सत्य आहे. जर आम्ही त्याचे लोक आहोत आणि आमच्याकडून हे पाप घडलं तर प्रियांनो, परमेश्वर आम्हाला शासन केल्याशिवाय राहत नाही. आणि परंतु जर 6वं वचन जर आम्ही पाहिलं की आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळतात आशांच्या हजारो पिढ्यांवरती मी दया करतो. दया करणारा परमेश्वर. पण जेव्हा आम्ही त्या परमेश्वरावरती प्रेम करू, त्याच्या आज्ञा पाळू, त्याच वेळेस त्या गोष्टी होणार आहे. आणि मग 3री आज्ञा आम्हाला ह्या ठिकाणी सांगत आहे वचन 7, तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. आता व्यर्थ घेणं म्हणजे पहा, आपण काही टिंगल टावळ्या करत असतो तेव्हा आम्ही परमेश्वराचं नाव व्यर्थ घेतो. कॉमेडी करताना परमेश्वराचं नाव व्यर्थ घेतो. जे लोक असं करतील, कोणी प्रातविधीसाठी सकाळी बसलं तर परमेश्वराचं नाव व्यर्थ घेतात, कोणी लघुशंका करत असेल तर परमेश्वराचं नाव घेतात. प्रियांनो, आमचा देव पवित्र आहे. आमचा देव आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. आणि ही जी 3री आज्ञा आहे, ती 3री आज्ञा अतिशय महत्वाची, की आमचा देव इतका महान आहे, इतका पवित्र आहे की आम्ही त्याचं नाव व्यर्थ घेतलं नाही पाहिजे. ज्या वेळेस आम्ही त्याची स्तुती आराधना करतो, ज्या वेळेस आम्हाला त्याची गरज आहे, ज्या वेळेस आम्हाला त्याची सेवा करायची आहे, त्या वेळेस आम्ही त्या देवाचं नाव घेतलं पाहिजे प्रियांनो. आणि या ठिकाणी ती आज्ञा आम्हाला दिली आहे. कारण ह्या ठिकाणी सांगते की त्याची जो कोणी परमेश्वराचं नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. आणि म्हणून आम्ही प्रियांनो सांभाळून राहायला पाहिजे. 4थी आज्ञा आम्हाला दिलेली आहे की शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बात आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझे गोरेढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरी यांनीही करू नये. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने शब्बात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला आहे. 6 दिवसामध्ये परमेश्वराने कामकाज केलं आणि 7व्या दिवशी त्याने पवित्र केलेला आहे, त्याने विसावा घेतलेला आहे आणि तो दिवस शब्बात दिवस असा ठेवलेला आहे, तो देवासाठी ठेवलेला आहे.
आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला 6 दिवस देवाने आम्हाला काम करण्यासाठी दिलेलं आहे, परंतु 7वा दिवस आम्हाला त्याच्या आराधनेसाठी, त्याच्या सहभागितेसाठी, शब्बात म्हणून साजरा करण्यासाठी देवाने आम्हाला दिलेला आहे. तर त्या दिवसाचा उपयोग आम्ही केला पाहिजे प्रियांनो. आणि मग 5वी आज्ञा आम्हाला सर्वात महत्वाची दिलेली, की आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. आपला बापाचा व आपल्या आईचा मान राख. आज प्रियांनो, आपले लेकर आपल्या आई वडिलांचा मान राखत नाही आणि देवाच्या आशीर्वादाला वंचित राहिलेले आहे. आम्ही देखील लेकर असताना आमच्या आई वडिलांचा मान राखला नाही, म्हणून आज आमची परिस्थिती आहे की अनेक लोकांच्या आई वडिलांकडे त्यांची लेकर लक्ष देत नाहीत. त्यांना मान सन्मान देत नाही, कारण त्यांनी त्यांच्या आई वडिलांचा द्वेष केलेला असतो, त्यांचं त्यांनी ऐकलेलं नसे. आणि म्हणून प्रियांनो, सर्व आई वडिलांना मी सांगतो की तुम्ही जसं पेराल तसं उगवणार आहे. परंतु या ठिकाणी जर आम्ही आपल्या आई वडिलांचा मान राखला, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. हे फक्त आज्ञा पालनाने, आपल्या आई वडिलांच्या मान राखण्याने या गोष्टी होणार आहे. देवबाप आम्हाला आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, 5वी आज्ञा आपल्यासाठी महत्वाची आहे, ती म्हणजे आपल्या आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचा मान राखला पाहिजे. आणि 6वी आज्ञा, खून करू नको. कोणाचाही आम्हाला खून करायला लावलेला नाही, रक्तपात करायला लावलेला नाही. 7वी आज्ञा परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे, व्यभिचार करू नको. व्यभिचार आज जगामध्ये सगळ्यात मोठं पाप असेल तर ती म्हणजे व्यभिचार, चोरी, लबाडी. व्यभिचार करू नको. आपल्या पत्नीच्या व्यतिरिक्त जर आपण इतर स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवतो किंवा पुरुषांशी संबंध ठेवतो तर तो व्यभिचार असा मानला जातो प्रियांनो. या ठिकाणी परमेश्वराने आम्हाला ही आज्ञा दिलेली की व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस. मग ती लहान असो मोठी असो, कोणत्याही प्रकारची चोरी असो, ती चोरी आहे. या ठिकाणी स्पष्टपणे चोरी करायला लावली नाही परमेश्वराने. 9वी आज्ञा आम्हाला दिलेली आहे, ती म्हणजे आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको प्रियान. खोटी साक्ष आम्हाला द्यायची नाही आपल्या शेजाऱ्याच्या विरुद्ध. आज जगामध्ये अशा स्वभावाचे लोक आहे की खोटं बोलतात, खोटी साक्ष देतात. परमेश्वराचं भय त्यांच्या जीवनामध्ये राहिलं नाही. खोटी साक्ष आम्हाला द्यायची नाही. आणि 10वी आज्ञा आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू याचा लोभ धरू नको. या ठिकाणी स्ट्रिक्टली देवाने या 10व्या आज्ञामध्ये सांगितले की आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ म्हणजे त्याच्या धनाचा लोभ धरू नको, त्याच्या स्त्रीची विषय अभिलाषा बाळगू, त्याच्या स्त्रीवरती नजर ठेवू नकोस, त्याचा दास, त्याची दासी, बैल, गाढव यांची कोणतीही वस्तू यांचा लोभ धरू नको. प्रियांनो, या 10व्या आज्ञेकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आज जे होते ते जगामध्ये अतिशय कठीण आहे. लोभ लोकांच्या जीवनामध्ये आहे. प्रियांनो, या 10 आज्ञा परमेश्वराने इस्रायल लोकांना त्या काळी दिल्या होत्या आणि त्या आजही आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सर्व 10 आज्ञा पाळून आज आम्हाला सोयीस्कर दिलेला आहे. याचा अर्थ देवाने त्या रद्द केलेल्या नाही. त्या 10 आज्ञा आमच्या जीवनामध्ये पाहिजे. त्यामुळे परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करणार आहे. आणि ह्या सकाळच्या वेळेस सुंदर असं वचन आमच्या जीवनामध्ये आलेलं आहे. प्रियांनो, ह्या 10 आज्ञा ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेल्या आहे त्या सर्व आम्ही आमच्या घरामध्ये भिंतीवरती एखादा कागद घेऊया, त्याच्यावरती सुंदर अक्षरामध्ये त्या लिहून आमच्या घरामध्ये आम्ही त्या लिहून ठेवल्या पाहिजे, जेणेकरून आम्हाला त्या आज्ञाची त्या ठिकाणी
लक्षात राहायला पाहिजे, वारंवार आठवण त्या आज्ञांची झाली पाहिजे, कारण ह्या आज्ञा देवाने आम्हाला दिलेल्या आहे. त्याचं पालन आम्ही आमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला या सुंदर अशा देवाने 10 आज्ञा दिल्या. का दिल्या 10 आज्ञा? तर आम्हाला त्याच्या मार्गाने व्यवस्थित चालावं, त्याच्या मार्गाने आम्हीच व्यवस्थित चालून त्याच्या पवित्रतेत वाढावं, त्याच्या सामर्थ्यात वाढावं, म्हणून परमेश्वराने ह्या आज्ञा दिलेल्या आहेत. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये संकट आहे, आज आमच्या जीवनामध्ये पाप आहे, आज आमच्या जीवनामध्ये व्याधी आहे, आज आमच्या जीवनामध्ये मोठे मोठे आजार आहे. या सर्वांचं जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे आम्ही देवाच्या आज्ञा पाळत नाही. परमेश्वराच्या विरुद्ध आम्ही वागत आहोत, देवाच्या विरुद्ध आम्ही वागत आहोत. देवाला ज्या गोष्टी आवडत नाही त्या आम्ही आमच्या जीवनामध्ये करतो आणि आमच्यावरती आम्ही परमेश्वराचा क्रोध ओढून घेत आहोत. याचा अर्थ असा नाही की परमेश्वर फार क्रोधी आहे, नाही. परमेश्वर सर्वांवरती प्रेम करतो. योहान 3:16 प्रमाणे परमेश्वर सर्वांवरती प्रेम करतो, परंतु त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या आज्ञा पाळावे, त्याचे विधी पाळावे, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून परमेश्वराने ह्या 10 आज्ञा तुम्हाला आणि मला ह्या ठिकाणी दिलेल्या आहे. आणि ह्या छोट्याशा वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. तर चला आपण प्रार्थना करूया. आज आमच्या जीवनामध्ये या आज्ञा आम्ही उतरून घेऊया आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आम्ही चालण्याचा प्रयत्न करूया. काय तुम्ही आजारी आहात काय? तुम्ही निराशेत आहे का? तुम्ही कर्जाच्या ओझ्याने दबलेले आहात का? तुम्ही सैतानाच्या दबावाखाली आहात का? दुष्टाच्या दबावाखाली आहात का? तर चला आपण त्या जिवंत देवाला आपण हाक मारूया, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण हाक मारूया आणि तो देव आम्हाला या सर्व गोष्टीतून सोडवणार आहे. आणि ह्या आज्ञा पाळण्यासाठी तुम्हाला आणि मला देवबाप सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा या सकाळच्या वेळेस आम्ही प्रार्थना करत आहोत. ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित केलं त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते आहे. प्रत्येकाचा ताबा तू घे पित्या परमेश्वरा. प्रभू, या शेवटच्या काळात, या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही राहत असताना तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला तू दर्शन दे, तू आम्हा प्रत्येकाला तू शिकव. आमच्या प्रत्येकाचं शरीरातील प्रत्येक अवयव प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रत्येक अवयवाला तू स्पर्श कर. आमचे विचार तू शुद्ध कर, आमचे नेत्र तू शुद्ध कर, आमचं वागणं तू शुद्ध आणि पवित्र कर. आणि तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भरत आहे. सर्व आजार प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने निघून जात आहे. सर्व शाप निघून जात आहे, सर्व पीडा निघून जात आहे, सर्व कर्ज बाजारी पण निघून जात आहे, सर्व अशांतता, निराशा, नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रत्येकाला तू आरोग्य देत आहे, सामर्थ्याने भरत आहे, प्रत्येकावरती तू दया करत आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आज दिवसभरातील सर्व उपास प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आशीर्वादित करत आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आज सकाळची वेळ तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, दिवसभरातील सर्व प्रवास प्रभू ज्याचे काम रखडलेले आहेत ते सर्व तू मोकळे कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रत्येक दासदासीला तू आशीर्वादित कर. प्रत्येक देवाच्या दासदासीला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. तू आमच्या प्रत्येकास संगती तू बोल, प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. सर्व दुष्टाचे बंधन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. सर्व आजार नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. ओ पित्या परमेश्वरा, तू आमची प्रार्थना ऐकत आहेस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. आणि प्रिय प्रभू येशू, त्या दुष्टाचं डोकं आम्ही तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये आमच्या पायाखाली तुडवत आहोत
आणि प्रिय प्रभू येशू, तो अधिकार तू आम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. सर्व वाईट परिस्थिती नासुरी येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. सर्व चांगले दिवस आमच्यावरती येत आहे. सर्व आशीर्वाद आम्हाला मिळत आहे. सर्व जगातील आशीर्वाद आम्हाला मिळत आहे. आम्हाला स्वर्गीय आशीर्वाद परमेश्वर आम्हाला देत आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. हो पित्या परमेश्वरा, तो आमचा विश्वास तू मजबूत कर आणि तुझ्या नावाचं कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.